आईवडिलांच्या संघर्षाला यशाचं कोंदण लावत राधानगरी तालुक्यातील मालवे इथल्या रोहित विद्या लक्ष्मण पाटील या मुलानं थेट इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून झेप घेतली आहे. मालवेसारख्या आडवळणाच्या गावातील एका मुलानं मिळवलेलं हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याच्या वाटचालीविषयी आढावा घेतलाय आमचे राधानगरीचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी. राधान तालुक्यातील मालवे हे जेमतेम 1500 लोकवस्तीचं गाव. या गावामध्ये फक्त 4थी पर्यंत शाळा आहे. या गावात एसटी येते, तीही मतदानाचे EVM मशीन नेण्यासाठी. इतर वेळी इथे एसटी सुद्धा येत नाही. अशा या गावातील रोहित पाटील हा शेतकऱ्याचा मुलगा इस्रोमध्ये शास्त्रज्ञ झालेला आहे. त्याच्या वाटचालीविषयी आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आपलं प्राथमिक शिक्षण कसं झालं आणि कशा प्रकारे तुम्ही हे साध्य करत गेला? ॲक्च्युली माझे प्राथमिक शिक्षण हे माझ्याच गावामध्ये झालं, मालवेमध्ये, विद्या मंदिर मालवे. आणि तिथून पुढं माझं माध्यमिक हे शिक्षण बोर्डे विद्यालय बोरोडे आणि किसनराव मोरे स्कूल सरवडे यामध्ये झालं. त्यानंतर माझा जो इंजिनिअरिंगची सुरुवात आहे, माझ्या इंजिनिअरिंगची सुरुवात ही झाली डिप्लोमामध्ये ICAR गारगोटीमध्ये. आणि जी डिग्री आहे ग्रॅज्युएशन ते मी शरद इंजिनिअरिंग कॉलेज इचलकरंजीमध्ये केलं आहे. त्यानंतर तुम्ही शिक्षण घेत असताना, तुम्ही ज्यावेळी प्राथमिक शिक्षण घेत होता त्यावेळी तुम्हाला तुम्ही शास्त्रज्ञ होणार किंवा तुम्ही असं काही ठरवलं होतं का की बाबा मी ह्यामध्ये करिअर करणार किंवा काय? सुरुवात माझी अशी होती की घरातून सुरुवात झाली माझी लहानपणापासूनच, की घरातल्यांना हे सांगितलं होतं की तुला जे काय बनायचं तुला एक अधिकारी बनायचं आहे, एक ऑफिसर बनायचं आहे. आणि मी ज्यावेळी इंजिनिअरिंग फील्डमध्ये असतानाच, मी ज्यावेळी शरद इंजिनिअरिंग कॉलेजला होतो तेव्हा माझा रिसर्चमध्ये जास्त माझा फोकस होता, रिसर्च ओरिएंटेड. तर माझं असं ठरवलं की मला रिसर्च करायचं तर मला सायंटिस्ट एक व्हावं लागेल, सायंटिफिक फील्डमध्ये मला जावं लागेल. तर मी ठरवलं होतं की मी सायंटिफिक फील्डमध्ये जायचं आहे तर मला सायंटिस्ट बनायचं आहे. तर आपल्या इंडियामध्ये जे 3 ट्रायपॉड ऑफ द इंडिया म्हणतो आपण रिसर्च बेस, तर इस्रो असेल, BRC, DRDO. तर मी मोस्टली DRDO आणि इस्रो, आता मला इस्रोमध्ये यश मिळालं. हे सेकंड माझा रिझल्ट होता, म्हणजे पहिल्या ट्रायलमध्ये माझं झालं नाही, सेकंड ट्रायलमध्ये माझं यश मिळालं मला. तर मी नेहमीपासून या 3 संस्थेमध्ये जाण्यासाठी मी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले होते. आता मालवे तुमच्या गावामध्ये फक्त 4थी येतेपर्यंत शाळा आहे. पुढचं शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला पायी जावं लागलं का कसं जात होता शाळेला? सर ॲक्च्युली त्यावेळी खरं सांगा आम्ही पायी जात होतो. कारण का मी 2004-05 मध्ये मी इथून बाहेर पडलो, म्हणजे माझ्या शाळेसाठी जाण्यासाठी 5वी 6वीला. तर माझं बोर्डे विद्यालय बोर्डेमध्ये जात असताना एकदम कच्चा रस्ता असायचा त्यावेळी. आणि त्यावेळी मोस्टली पायीच जायला लागायचं, कारण का 2-2.5 किलोमीटर पायी जाणे आणि पुन्हा पायी येणे. आणि त्यानंतर ज्यावेळी किसनराव मोरे स्कूल ते 3 किलोमीटर झालं, मग ते पॉसिबल होईना पायी जाणं. ते छोटी सायकल त्यावेळी घरातल्यांनी घेऊन दिली होती, ते सायकलीवरून मी येणं जा करत होतो त्यावेळी. त्यांच्या आईवडील सुद्धा आपल्या सोबत आहेत. मुलगा पायी चालत, कधी सायकलनं गेला, त्याला तुम्ही इंजिनियर केलं. कशा प्रकारे आर्थिक नियोजन केलं किंवा तुम्ही त्याला कसे संस्कार दिले की बाबा तू मोठा अधिकारी होणार आहे, काय सांगाल? आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर शेती उत्पन्न हे आमचं तुटतच होतं. त्यामधून आम्हाला बाहेरचे मित्रमंडळी किंवा इतर दोस्त मंडळी यांच्याकडून आर्थिक सहाय्य देऊन त्या मुलाला जिद्दीने आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. आता तो शास्त्रज्ञ झाला आहे, काय वाटतंय तुम्हाला? त्याने अशी मजल मारली की ही झेप अशी गरुड झेपपेक्षा मोठी वाटली, त्यामुळे आनंद असं मिळाला तुम्हाला. त्यांचे चुलते सुद्धा इथे आता आहेत, त्यांच्याकडून आपण त्याच्या वाटचालीविषयी आपण जाणून घेऊया, काय सांगा? रोहितचा प्रवास तसा खडतरच होता आणि त्याचं जे यश मिळालं त्याने पूर्ण आमचं घर पूर्ण आनंदाने भारावून गेलं. खूप माझी तरी खूप इच्छा होती, आमची इच्छा तर पूर्ण केली. रोहित लहानपणी कसा होता की बाबा त्याच्या वागण्यातनं तो म्हणजे असा मोठा असं शास्त्रज्ञ होईल असं वाटत होतं का लहानपणी? नाही, असं काय लहानपणी तसं नव्हतं, पण शांत होते. दोन्ही पण आमचे पुतणे आहेत, रोहित पाटील, दिग्विजय पाटील, दोन्ही पण शांत स्वभावाचे. कधी आमच्याकडे हट्ट केला नाही की बाबा आम्हाला हे पाहिजे. लहानपणी पण केला नाही आणि मोठेपणी त्यांनी कधी केलं नाही. आम्ही जे सांगेल ते ऐकण्याचं काम त्यांनी केलं आणि यश संपादन कष्टाने केलं. आई वडिलांनी केलेले कष्ट आणि त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना दाखवून द्यायचं, या जिद्दीतून रोहितनं शिक्षण घेतलं. तसं पाहायला गेलं तर राधानगरी तालुका हा शिष्यवृत्तीची पंढरी म्हणून ओळख असणारा तालुका, परंतु या तालुक्यामध्ये मोठे अधिकारी होत नाहीत असं एक शिक्षण तज्ज्ञामधनं बोललं जातं आहे. परंतु हे खोटं ठरवण्याचं काम आता आपल्या राधान तालुक्यातील तरुण करत आहेत. हेच याचं गमक असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.